या भगवान दादाची बैठ घ्या सरका बाजूला. नमस्कार, दी पीपल्स कोर्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आलेलो आहोत या राजगाव शेणपुंजी राजगाव फाट्यावर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापाशी आज महाशिवरात्री निमित्त उमेशजी चव्हाण साहेब यांनी अतिशय युवा नेते भगवानजी साळुंके साहेब आपल्या समेत आहेत. आपण यांच्याकडून जाणून घ्या साहेब, आपण महाशिवरात्री निमित्त सर्व जनतेस कशा पद्धतीने शुभेच्छा देणार? सर्वप्रथम मी सर्व रांजणगाववासियांना सर्वांना या महाशिवरात्रीच्या या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या पक्षातर्फे शिवसेना बाळासाहेब ठाकरे आमच्या अडकदार ताकदवार काळामध्ये असे तसेच आपल्या या ठिकाणी आज जे सुमित आपण काय सांगू? प्रथमतः सर्वांना शिवरात्रीच्या सुनील भाऊ मित्र मंडळ यांच्यातर्फे जो हा जीवप्रसादाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. दरवर्षी सालाबादप्रमाणे यावर्षी त्यांनी हा महाप्रसादाचा कार्यक्रमला त्याला खूप प्रतिसाद मिळतो. तसेच सर्व मित्रमंडळी जमा होतात आणि जे कार्यक्रमाला पाठिंबा देतात आणि जे सत्कार्य करतात त्याच्यात सहभागी होतात. तर मी सर्व राजनगावला हार्दिक शुभेच्छा देतो आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. तसेच आपल्या समेत आदरणीय संदीप भाऊ मनोरे ग्रामपंचायत सदस्य, तसेच आपल्या या राजगाव महानगरातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संदीपजी मनोरे साहेब, आपण आज जो सुमित भाऊने कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा लाभ जनतेने कशा पद्धतीने घ्यावा व महाशिवरात्रीच्या आपण कशा पद्धतीने महाशिवरात्री सुनील भाऊ चव्हाण दरवर्षी मंडळींना आवर्जून उपासकी हातभार लावा. सर्व जनतेला शुभेच्छा. सुमित भाऊ आहेत. सुमित भाऊ, आपण थोडक्यात काय सांगू शकता की आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त जो महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे जनतेला या महाप्रसादासाठी आपण काय सांगता? धन्यवाद आपल्या न्यूज चॅनलचे. आज महाशिवरात्रीच्या सर्व माझ्या भक्तांना आपल्या सर्वांना महाशिवरात्रीचा खूप मोठा पर्व आणि आम्ही जो कार्यक्रम करतो ही सगळी गुन्हेगारची आणि तुमच्या मुलांचं प्रेम आहे. लाभ घ्यावा. पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आपल्या माध्यमातून सर्व भक्तांना. आपण बघत होतात या राजगाव महानगरामध्ये सुमित दादा चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी त्यांनी आवाहन केलेलं आहे. मी दी पीपल्स कोर्ट न्यूज कार्यकारी संपादक मनीष शेळके सोबत अनिल दांडे.